नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता शिगेला. भीमा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे 2 मीटर ऐवजी 3 मीटरने पाणी भरण्याची मागणी. मंगळढ्यात एकाची गळफास घेऊन आत्महत्या. अनंतधाळच्या नदीपात्रात वाळू माफियांची मुजोरी, वाळूच्या उपशाकडे महसूल प्रशासनाची डोळेझाक. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला, रविकांत तुपकर यांची टीका. आणि सिद्धेवाडीचा अमरनाथ चव्हाण संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेत देशात 6वा. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या डोक्यात घड्याळाची टिकटिक वाजत असून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यापैकी राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाच्या नशिबात असणार याबाबत जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. घड्याळाची टिकटिक वाजत असली तरी राष्ट्रवादीकडून कोणाच्या नावाचा गजर होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 2014च्या निवडणुकीत मोदी लाटेत सुद्धा या मतदारसंघाने राष्ट्रवादीला साथ दिली होती. त्यामुळे या मतदारसंघाच्या उमेदवारासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी मागील काही दिवसापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाल्याचं दिसत आहे. मात्र शरद पवार सांगतील तोच उमेदवार अंतिम असल्याने सध्या तरी कोणाला उमेदवारी मिळणार हे अजून गुलदस्त्यातच आहे. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी मतदारसंघात दौरे करत मोर्चे बांधणी सुरू केली आहे. पुन्हा एकदा विजयसिंह मोहिते पाटील यांनी नेहमीप्रमाणे आपला संपर्क कायम ठेवला असला तरी माण तालुक्यातील माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माढा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी हिळणीला पोहोचल्यानंतर उर्वरित वाहून जाणारे पाणी मंगळा तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून 2 मीटर ऐवजी या नियमाला शिथिलता देऊन 3 मीटरने पाणी अडवल्यास मंगळा शहरासह नदी काठावरील सर्व गावांचा भविष्यातील 3 महिन्याचा पाणी प्रश्न सुटत असल्याने 3 मीटरने बंधाऱ्याची दारे टाकून पाणी अडवावे अशी नदी काठावरील ग्रामस्थांनी मागणी केली आहे. उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी नुकतेच भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले आहे. हे पाणी सोलापूरला पोहोचले असून पुढे ते हिळणीपर्यंत जाणार आहे. हिळणीला पोहोचल्यानंतर उर्वरित वाहून जाणारे पाणी मंगळा तालुक्यातील उचेटाण, बठाण, माचनूर, अरणी, वर्डापूर हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे 3 मीटरने भरून घेतल्यास भविष्यातील 3 महिन्याचा पाणी प्रश्न मिटणार आहे. पाटबंधारे खात्याचा नियम 2 मीटरने पाणी अडवणे असा. सध्या दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने पाणी टंचाईचे संकट गंभीर आहे. शासनाला सर्वत्र टँकर सुरू करून पाणी पुरवठा करणे शक्य नाही. दुष्काळामुळे पाटबंधारे खात्याने 2 मीटरचा नियम शिथिल करून त्याऐवजी पाणी टंचाईची भविष्यातील तीव्रता लक्षात घेऊन 2च्या ऐवजी 3 मीटरने बंधारे भरून घेतल्यास मार्च पर्यंत हा पाणी साठा पुरेल असे जाणकारांचे मत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीव्र पाणी टंचाईचा विचार करून या नियमात बदल करावा अशी आग्रहाची मागणी जनतेमधून पुढे येत आहे. घराच्या लोखंडी हुकाला साडीने गळफास घेऊन 53 वर्षीय इस्माने अज्ञात कारणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली असून राजू उर्फ बाळासो रामलिंग करजखेडे असे आत्महत्या करणाऱ्या इस्माचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी 6च्या पूर्वी घडली असून पोलिसात आकस्मिक मयत अशी नोंद झाली आहे. मयत राजू उर्फ बाळासो करजखेडे हे दामाजी कारखान्यात कर्मचारी असून धर्मगाव रोड मंगळा येथे राहावयास आहे. मयताने दिनांक 23च्या सकाळी 6 वाजण्याच्या पूर्वी राहत्या घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी विसरा राखून ठेवला आहे. या मयताची खबर मुलगा निखिल राजू करजखेडे यांनी पोलिसात दिल्यानंतर आकस्मिक मयत अशी नोंद करण्यात आली आहे. अनंतधाळ येथील मान नदी पात्रात वाळू माफियांचा अवैधरित्या वाळू उपसा जोरात सुरू आहे. त्यांची मुजोरी इतकी वाढली आहे की नदीतून जाणारा रस्ता देखील सोडला नसल्याने जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महसूल विभाग मात्र याकडे डोळेझाक करत असल्याने महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी
वाळू माफिया विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे। सांगोला तालुक्यातील अणकढाळ येथे नदीपात्र हा खूप मोठे आहे। अणकढाळ ते चिणके गावाला जोडणारा रस्ता या नदीतूनच आहे। वाळू माफियांचा 24 तास वाळू उपसा सुरू असल्याने नदीपात्राचं वाळवंट झालेलं असून जागोजागी 15-15 फूट खड्डे पडले आहेत। वाळू चोराने रस्ता देखील सोडला नाही। निम्मा रस्ता खणून काढल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। वाळू चोरावर नावापुरती कारवाई होत असून पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती आहे। मान नदीपात्रातून बेसुमार वाळू चोरी राजरोसपणे होत असून महसूल कर्मचारी वाळू चोरीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे। अशा वाळू चोरावर महसूल प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जात आहे। सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे शासनाने उपाययोजना करणे अपेक्षित होते। मात्र शेतकऱ्याबाबतचे भाजप सरकारने चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून तो आज आत्महत्येकडे वळू लागल्यामुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले। मंगळवेढा येथील मारुतीच्या पटांगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे हे होते। यावेळी तुपकर म्हणाले की मंगळवेढा हे एकेकाळी ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध होते, पण आता हे कोठार दुष्काळामुळे रिकामे झाले आहे। शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही। शासन उपाययोजना न करता खोटे आश्वासन देत आहे। चळवळी करणारी माणसे ही यांची वेगळी जात असते। चळवळीत काम करणाऱ्या ताकद देण्याचे काम शेतकऱ्यांनी केले पाहिजे। चळवळी जिवंत ठेवण्याचे काम समाजातील माणसांनी केले पाहिजे। झेंडे कोणत्याही पक्षाच्या हातात घ्या, पण दांडा तरी शेतकऱ्याचा ठेवा। येणाऱ्या काळातील युद्ध इंडिया विरुद्ध भारत होणार आहे। भाजप सरकारने दुष्काळाची घोषणा केली, पण शेतकऱ्यांना काय मिळाले? सहकार संपवला, सहकारी साखर कारखाने संपवले, खाजगी कारखाने सुरू केले। शेतकऱ्यांना द्यायला पैसा नसतील तर आमदार खासदार यांना वेतन न देता त्यांचे वेतन शेतकऱ्यांना द्या। नोकरदार वर्गाला 7वा वेतन आयोग दिला, शेतकऱ्यांना दुसरा तरी द्या। ऊसाचा FRP द्यायला कारखान्याकडे पैसे नाहीत, कारखाना शासनाकडे बोट करत आहे। शेतकऱ्यांना हक्काचे पैसे दिले पाहिजेत। एक रक्कम ऊसाचे पैसे द्यावेत। शासनाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। लग्नाला आलेली जवान पोरगी ढोरासारखं शेतामध्ये काबाड कष्ट करते, मग एवढे सगळे लोक जर काबाड कष्ट करत असतील तर श्रीमंती कुठे पाहिजे होती? कुठे पाहिजे होती? अरे श्रीमंती का होणी थी? ही गाव खेड्यात पाहिजे होती, पण उलटा झाला। गरिबी नावाची अवदासा आमच्या घरात आली आणि श्रीमंती मात्र ऐकवच्या घरामध्ये गेली। गणिताचा नियम बदलला सर, आमच्या बाबतीत का बदलला? शिक्षक म्हणले जिथं गुणाकार होत असतो तिथं संख्या वाढत असती, जिथं वजाबाकी होती तिथं संख्या कमी होत असती। मी शिक्षकाला विचारलं, टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यात 1 किलोचं लोखंड घातलं की 1.25 किलोची वस्तू तयार होऊन बाहेर येते, जिथं वजाबाकी होती तरी टाटा बिर्ला विमानाने हिंडतंय आणि एका दाण्याचे 1000 दाणे आम्ही आमचा बाप करतो। 1 किलो सोयाबीन टाकली, 1 किलो ज्वारी टाकली तर 100 किलो आणतो। गुणाकार करणारा आमचा बाप मात्र एंडोसल्फान पिऊन मरतो। मग गणिताचा नियम आमच्या बापाच्या बाबतीत बदलला कसा? हे मी शिक्षकाला 12वीत प्रश्न विचारणार होतो आम्ही। आमच्या बापाच्या बाबतीत हा नियम का बदलला? देव कोपला म्हणून आम्ही गरीब नाही, निसर्ग कोपला म्हणून आम्ही गरीब नाही, मारुतीला नारळ फोडला नाही म्हणून आम्ही गरीब नाही। आमच्या बापाच्या गरिबीचं कारण हे सरकारचं धोरण आहे आणि सरकारचं धोरण हे आमच्या बापाचं मरण आहे। हे शेतकऱ्याच्या औलादीला कधी कळणार आहे? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे। पण उलट आहे, मी आईची शपथ सांगतो, मी कधीच कुणाच्या वाढदिवसाला जात नाही आणि नेत्याच्या तर अजिबातच जात नाही आणि मी बी स्वतःचा वाढदिवस सर कधी करत नाही। पण मी याच्यासाठी राहुल घुलेच्या वाढदिवसाला आलो। अरे म्हणलं लय आमदार खासदाराचे वाढदिवस केले, लय आमदार खासदाराचे वाढदिवस बघितले, मंत्र्याचे वाढदिवस बघितले, पण एका शेतकऱ्याच्या पोराचा सुद्धा वाढदिवस करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं पाहिजे, म्हणून मी या माणसाच्या आनंदात सहभागी व्हायला। भारतीय लोकसेवा आयोगाच्या वतीने सन 2018 मध्ये घेण्यात आलेल्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेत मोहोळ तालुक्यातील सिद्धेवाडीचे सुपुत्र अमरनाथ सर्जेराव चव्हाण यांनी पहिल्या प्रयत्नात देशात 6व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन वयाच्या 24व्या वर्षी सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारीपदी पदाक्रांत केले आहे। अमरनाथ चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धेवाडी व पापरी येथे झाले। माध्यमिक शिक्षण ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पुणे, 11वी 12वी SP महाविद्यालय पुणे तर MBBS ची पदवी कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय कराड येथे पूर्ण केल्यानंतर संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेचा अभ्यास करत होते। अमरनाथ चव्हाण यांचे लहानपणापासून वैद्यकीय सेवेमध्ये उच्च पद पदांकृत करण्याचे ध्येय होते। यासाठी शिक्षक दाम्पत्य असलेले आई वडील सर्जेराव चव्हाण व सुरेखा चव्हाण यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले। वडील सर्जेराव चव्हाण हे अण्णाभाऊ
साठे विद्यालय खंडाळी येथे मुख्याध्यापक तर आई सुरेखा चव्हाण या जिल्हा परिषद शाळा शेटफळ येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता शिगेला. भीमा नदी पात्रातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे 2 मीटर ऐवजी 3 मीटरने पाणी भरण्याची मागणी. मंगळढ्यात एकाची गळफास घेऊन आत्महत्या. अनंतधाळच्या नदीपात्रात वाळू माफियांची मुजोरी, वाळूच्या उपशाकडे महसूल प्रशासनाची डोळेझाक. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला, रविकांत तुपकर यांची टीका. आणि सिद्धेवाडीचा अमरनाथ चव्हाण संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेत देशात 6वा. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.